अचानक बँकेने माझी बदली एका छोट्या गावात करून टाकली. मी शहरात राहणारा मोठ्या बँकेत मॅनेजर होतो, पण बँकेच्या धोरणांनुसार खेडेगावातील बँकांचे पुनर्वसन आणि प्रगतीसाठी काही चांगल्या मॅनेजरची बदली अशा ठिकाणी केली जात होती जिथे त्यांची जास्त गरज होती. या उद्देशाने माझी बदली एका छोट्या खेडेगावात करण्यात आली. गावात पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मला राहण्यासाठी एक रूम मिळाली. ती रूम थोडी जुनी आणि साधी होती, पण माझ्यासाठी ती पुरेशी होती. 2 दिवस बँका बंद होत्या, त्यामुळे मला माझं सामान शिफ्ट करण्यात आणि रूममध्ये व्यवस्थित सेटल होण्यासाठी वेळ मिळाला. सकाळीच मी एक टेम्पो करून माझं सामान गावातल्या खोलीपर्यंत घेऊन आलो. टेम्पो ड्रायव्हर सोबत त्याचा मदतनीस मुलगा होता, ज्याने सामान खाली उतरण्यास मदत केली. सामानही तसंच साधं होतं. काही कपडे, रोजच्या गरजेच्या वस्तू आणि थोडीफार फर्निचर. मी त्यांना पैसे दिले, ते निघून गेले आणि मी हळूहळू माझ्या खोलीची साफसफाई सुरू केली. रूम तशी जुनी होती, थोडं जाळं लागलं होतं आणि कोपऱ्यात धूळ साचली होती. मी झाडू घेऊन साफसफाई करत असतानाच दरवाजावर टकटक असा आवाज आला. मला वाटलं कोणीतरी तिकडे दुसरीकडे वाजत असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण पुन्हा दरवाजावर टकटक आवाज झाला. मी थोडं संभ्रमित होऊन दरवाजाकडे पाहिलं तर तिथे एक स्त्री उभी होती. तिच्या हातात एक पिशवी होती आणि ती अत्यंत साधेपणाने म्हणाली, "नमस्कार, माझं नाव लीलावती. मी शेजारच्या घरात राहते." तिचं बोलणं शांत होतं, पण मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. नवीन गाव, नवीन माणसं आणि आता अशी अचानक कोणीतरी ओळख करून देणार तर थोडं गोंधळ होणं स्वाभाविकच होतं. काही क्षण मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. तिला कळलं की मी थोडा अस्वस्थ आहे, त्यामुळे तिनेच पुढे बोलायला सुरुवात केली. "मी इकडेच राहते. तुम्ही बँकेत काम करायला आलात ना? आमच्या गावातीलच बँक आहे ती साहेब. तुम्हाला काही हवं असल्यास मी मदत करू शकते." मी थोडं स्मित हास्य करून तिला धन्यवाद दिले. तिने मला पाण्याबद्दल सांगितलं. इथे सकाळी पाणी 6 वाजता येतं आणि 6:30 वाजता जातं. तुम्हाला रोज पाणी भरून ठेवावं लागेल. हे ऐकून मला थोडं हसू आलं, कारण मला अजून पाणी आणायचं होतं. अजून मी काहीच तयारी केली नव्हती. ती म्हणाली, "तुम्हाला आता पाणी पाहिजे का?" मी होकार दिला आणि ती तिथून पाणी आणायला निघून गेली. मी पुन्हा माझ्या विचारात गुंतलो. कोण असणार ही लीलावती? पण गावातले लोक खूप खूप मदत करणारे असतात हे मला माहित होतं, म्हणून मी जास्त विचार केला नाही. मी सामान इकडे तिकडे रचत होतो. त्याच दरम्यान त्या खोलीतले वातावरण शांत आणि काहीसं जिव्हाळ्याचं वाटत होतं. भिंतीतच एक लहानसं कपाट होतं, जणू खोलीच्या अंगाशी एक हक्काचं ठिकाण. त्यात मी माझं काही लागणारे सामान काळजीपूर्वक ठेवत होतो. त्याच कपाटात एक छोटी पेटी होती, ज्यात मी स्वतःचे कपडे व्यवस्थित रचून ठेवले. खोली लहान असली तरी प्रत्येक वस्तूला एक जागा मिळालेली होती, अगदी मनासारखीच. तिथेच एक छोटीशी बाथरूम होती, जिच्या भिंतीवर मी काही वस्तू ठेवल्या, जणू ती बाथरूम माझ्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार झाली होती. अचानक मी भानावर आलो, तेव्हा पाहिलं की ती बाई दरवाजात उभी होती, जशी आधी दिसली होती अगदी तशीच. पण आता तिच्या कमरेवरती पाण्याचा एक हंडा होता. त्या हंड्याचा भार तिच्या कमरेवरील सडपातळ कमानीवरून ओसंडत होता. ती थोडीशी वाकली होती, जणू तिचं मनच तळमळत होतं मला पाणी देण्यासाठी. "साहेब, मला माहित आहे तुम्हाला पाण्याची गरज असणार, पण माझ्याकडे जास्त काही पाणी नाही. एकच हंडा आहे, तेवढं मी तुम्हाला देऊ शकते. याच्यातच दिवस भागवा. उद्या सकाळी पाणी येईल."
ती साधेपणाने बोलली. मी तिला आभार मानत तिच्याकडे 2-4 पावलं पुढे गेलो. तिच्या हसऱ्या डोळ्यामधलं सौंदर्य मला एक क्षण विसरायला लावत होतं की आपण फक्त पाणी घ्यायला चाललो आहोत. तिच्या वळलेल्या कमरेवरून तो हंडा खाली येण्याचा क्षणच जणू काही काळ थांबणारा होता. मी तिच्या हातातून हंडा घेतला आणि त्याला भिंतीवर ठेवलं. खेड्यामधल्या बाथरूम सारखीच ती जागा छोटी होती, फक्त एका भिंतीने वेगळी केलेली. मी मनात विचार करत होतो की गावातल्या या साध्या खोल्या कितीही लहान असल्या तरी त्या इतक्या खास का वाटतात. त्या क्षणी तिच्या वळलेल्या देहाचे सौंदर्य माझ्या नजरेसमोर काही धुसर होत होतं. ती बाई अजूनही तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समंजस भाव होता. साहेब, काही हरकत नाही, तुम्ही इथे नवीन आहात, कोणाशी ओळख नाही, काही लागलं तर मला सांगा, ती मृदू आवाजात बोलली. मी तिच्याकडे पाहत होतो. धन्यवाद असं म्हणत तिची नजर अजून एकदा माझ्यावर स्थिरावली. ती आता हळूहळू फिरली. तिच्या हालचालीत एक सहजता होती, जणू काही वारा तिच्या वाटेवर प्रवास करत होता. मी तिला पाहत राहिलो. तिचं रूप जणू काहीतरी स्वप्नातलं वाटावं असं होतं. ओठ अगदी लालबुंद, ब्लाउजही खूपच रेखीव, त्यातून तिचा देह खूपच मोहक दिसत होता. तिच्या रेखीव शरीर बांध्यात असं काही होतं की त्याचा शब्दात उल्लेख करावा तर शब्द अपुरे पडतील. तिची सडपातळ कमर आणि कसदार हाताचे दंड, गावातल्या बायकांच्या हातामध्ये असलेलं खडतर श्रमांचं तेज आणि त्या श्रमांमध्ये लपलेलं सुंदर रूप जणू एक रंभा समोर उभी होती. ती निघून गेली तर मी दरवाजातच पाहत होतो. जणू तिचं सौंदर्य आणि तिच्या निस्वार्थ मायेचा प्रभाव माझ्या मनावर कायमचा कोरला गेला होता. थोडा वेळ मी तसाच उभा होतो. तिच्या प्रत्येक हालचालीचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर अजूनही स्पष्ट होतं. मात्र काही वेळाने भानावर आलो आणि पुन्हा एकदा माझ्या कामात गुंतलो. खोलीतलं सामान आवरताना वेळ कसा गेला कळलंच नाही. फटाफट मी माझं सगळं काम आवरलं आणि थोडी विश्रांती घेऊन म्हणून एक छोटीशी चटई आणि चादर खाली पसरवली. त्यावर लवणताच एक सुटकेचा श्वास घेतला. काही वेळ आराम केला. त्यानंतर फ्रेश झालो. माझ्यासमोर आणलेला पेपर उघडला आणि वाचू लागलो. पेपरच्या शब्दांमध्ये मन गुंतवत होतो. पण काही वेळातच एक परिचित छाया पुन्हा दारात दिसली. ही तीच ललना होती. आता मात्र तिने दार वाजवले नाही, फक्त हलकाशा खोकल्याचा आवाज करून आपली उपस्थिती दाखवली. मी तिच्या दिशेने पाहिलं आणि ती हसत म्हणाली, साहेब, जेवण वाढून आणू का तुम्हाला? मी हसत उत्तर दिलं, नको नको, मी स्वयंपाकाचं सामान आणलंय, सगळं मला येतं, मी स्वतः बनवीन. ती क्षणभर थांबली. डोळ्यात कुतूहल आणि काळजी घेऊन म्हणाली, ठीक आहे, काही भाजी आणू का? मी तिला काहीच उत्तर दिलं नाही, कारण माझं लक्ष तिच्या हातांकडे गेलं. तिच्या साडीच्या एका टोकात काहीतरी गुंडाळलेलं होतं. ती हळूच साडी उघडत म्हणाली, हे मी मेथीची भाजी आणली आहे तुम्हाला, गावातली ताजी आहे. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आपुलकी होती. तिने ती मेथीची जोडी माझ्या दिशेने वाढवली. जणू तिच्या हृदयाची माया त्या पानांमध्ये ओतली गेली होती. माझ्या मनाला हलकं वाटलं. तिच्या त्या मायेच्या भावनेनं मी भारावून गेलो होतो. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो आणि तिच्या हातातून मी तिची भाजी घेतली. तिच्या हळूवार हातांमधून ती जोडी घेताना माझं मन आनंदाने भरून आलं होतं. मी तिला पुन्हा धन्यवाद दिलं आणि ती गोड हसत निघून गेली. तिच्या जाण्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. मेथीची भाजी ताजी तवानी होती. ती मी मन लावून बनवली आणि जेवण केलं. खरं तर त्या साध्या जेवणात एक वेगळा स्वाद होता. ताज्या भाज्यांमधून गावच्या मातीचा सुगंध जाणवत होता. रात्री मस्त झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठलो. ती बाई म्हणाली होती तसंच पाणी आलेलं होतं. मी बरोबर पाणी भरलं. गावात पाण्याचे तास मर्यादित असतो हे मला कळलं, पण तेव्हा शहरातल्या 24 तास पाण्याच्या सुविधांची सवय अजूनही मनात होती.
तरीही नवीन ठिकाणात सगळं जुळवून घ्यावं लागणार होतं हे सत्य मी स्वीकारलं. आज माझी सुट्टी होती तरीही मी कपडे इस्त्री केलेले घातले आणि दिवसाची तयारी केली. मग बँकेच्या दिशेने निघालो. येताना मी बँकेचं स्थान बघितलं होतं. तिथे गेल्यावर पाहिलं की बँक बंद होती. माझ्याकडे बँकेची चावी नव्हती, पण तिथून काम करणं कसं होईल याचा विचार करत होतो. बँकेभोवती काही लिंबाची आणि बदामाची झाडं होती. वातावरण फार आल्हाददायक होतं. बँकेचा आकार छोटासा असला तरी त्यात काहीतरी खास असं वाटत होतं. खिडकी बंद होती. ती उघडी असती तर मी आत डोकावून बघितलं असतं. आजूबाजूला काही छोटी दुकानं होती जिथे गावातले लोक आपापले काम करत होते. त्या बँकांकडे पाहून मला समाधान वाटलं, कारण इथेच आता मला काम करावं लागणार होतं. वातावरण शांत, आल्हाददायक आणि नवं होतं. जणू गाव मला स्वतःमध्ये सामावून घेत होता. या गावातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही एक वेगळं सौंदर्य होतं आणि साधेपणा होता ज्याने माझं मन मोहून टाकलं होतं. बँकेजवळ एक छोटी हॉटेल होते. एवढ्या धकाधकीनंतर छोटीशी भूक लागली होती म्हणून थेट त्या हॉटेलमध्ये गेलो. साधं गावातल्या वातावरणाशी जुळणारं ते हॉटेल होतं, पण त्यातली जादू काही वेगळीच होती. तिथे जाऊन मस्तपैकी नाश्ता केला. गरम पोहे आणि चहा घेतल्यानंतर पोटही भरलं आणि मनही प्रसन्न झालं. दिवसाचा आनंद घेण्यासाठी तिथे बराच वेळ टाइमपास केला. आसपासची लोक, त्यांचे संवाद हे सगळं पाहत असतानाच गावातल्या शांततेचा एक नवा अनुभव घेत होतो. संध्याकाळी परत माझ्या रूमवर आलो. दिवसभर फिरल्यामुळे थोडा थकवा जाणत होता. लवकरच मी झोपून गेलो. झोप अशी लागली की रात्रीची वेळ कधी सरली हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फटाफट तयार केली. आज बँकेतला पहिला दिवस होता, त्यामुळे थोडी उत्सुकता आणि आनंद दोन्हीही माझ्या मनात होतं. बँकेत गेलो तर सगळ्यांनी अगदी मायेनं स्वागत केलं. मोजकेच लोक होते, पण त्यातली आपुलकी आणि जिव्हाळा लगेच जाणवला. त्यांनी मला बँकेतील वस्तू कुठे आहेत, कशा वापरायच्या याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. मी उत्साहाने माझ्या कामाला लागलो. संध्याकाळी 5:30 वाजता काम संपलं आणि परत रूमवर आलो. रूमवर येताना वाटेत 2 अंडे आणि पाव घेतले होते. मनात ठरवलं की आज मस्त अंड्याची भुर्जी बनवायची. खोलीत आल्यानंतर फोडणीच्या खमंग वासाने रूम भरली होती. भुर्जी बनवून मी पाव सोबत खात बसलो. तेवढ्यात ती बाई परत आली. दरवाजा उघडाच होता म्हणून ती आत आली. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिच्या नजरेत काहीतरी सांगायचं होतं असं स्पष्ट दिसत होतं. तिच्या बोलण्याआधीच मी म्हटलं, या ना जेवायला. ती हलकस हसली आणि जेवा पोटभर जेवा. तिच्या त्या शब्दांनी मनावर मृदू प्रभाव पडला. मी तिला म्हटले, बसा ना, आणि तिने खुर्चीकडे एक नजर टाकली. ती खुर्ची बसण्यासाठीच होती, पण जणू तिला काहीसा संकोच होता. मी पुन्हा आग्रह केला, बसा ना. ती हळूवारपणे खुर्चीवर बसली आणि ती बोलायला सुरुवात केली. आज तिनं एका हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर कळकट लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्या साध्या पेहरावातही तिचं सौंदर्य खूप खुलून आलं होतं. तिच्या साधेपणात एक अनोळखी मोहकता होती. थोड्याच वेळात ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, हो, तुमच्याकडे एक काम होतं. तिच्या त्या बोलण्यात एक वेगळीच भावना होती. मला आश्चर्य वाटलं. मनात विचार करू लागलो, आता या बाईचं माझ्याकडे काय काम असणार. मी तर गावात नवीन होतो, कोणालाच ओळखत नव्हतो, त्यामुळे हे सगळं मला नवीन होतं. मी तिचं बोलणं समजून घेतलं आणि विचारलं, हो सांगा ना, काय काम आहे. ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, तिच्या तोडून आमचे हे शब्द निघताच मला तिच्या नवऱ्याविषयी ती काहीतरी सांगत आहे हे समजलं. ती पुढे म्हणाली, आमच्या यांना काही काम नाही. दिवसभर घरीच असतात, इकडे तिकडे दारू पीत बसतात. जर तुमच्या बँकेत त्यांना एखादी छोटी मोठी कारकुनाची किंवा शिपायाची नोकरी मिळाली तर फार बरं होईल. तिच्या बोलण्यात एक दुःख आणि निराशा जाणवली. तिच्या नवऱ्याबद्दल तिला काळजी होती, त्याच्या भविष्याची काळजी होती. तिच्या त्या बोलण्यात मायेची चिंता आणि आशेची जाणीव होती. मी मनातल्या मनात विचार केला, इथे मीच नवीन आलो आहे, बँकेतही इथे नुकताच लागलो आहे
आणि अजून तर इथल्या कामाचं नीट प्रशिक्षणही पूर्ण झालेलं नाही. बँकेतल्या कामासाठी लोक कमी नव्हते आणि जे काही होतं त्यासाठी योग्य माणसं होतीच. तरी सुद्धा तिच्या चेहऱ्याकडे बघताना तिच्या नजरेत एक वेगळीच आशा होती जी मला नकार देण्याची परवानगी देत नव्हती. म्हणूनच मी तिला म्हटले, हो नक्कीच, काही जागा असेल तर तुमच्या नवऱ्याला काम लावण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलं. तिचं ते हसू पाहून माझं मन थोडं हलकं झालं. मी माझं जेवण करत होतो आणि मुद्दामच तिला विचारलं, तुम्हाला अंडा पाव आवडतो का? ती लगेच म्हणाली, हो खाते, पण आज माझा उपवास आहे. तिच्या आवाजात एक हलकीशी नजगत होती आणि त्या मोकळ्या संवादात तिने मला सहजपणे उत्तर दिलं, ठीक आहे. मी म्हणालो, काहीतरी बनवतो, तेव्हा या माझ्याकडे जेवायला. तिच्या डोळ्यातून एक आश्वासन दिसलं आणि ती म्हणाली, हो नक्कीच. तिच्या बोलण्यातले मोकळेपणा, तिची सहजता आणि तिच्या अंगावरची साधी व मोहक हिरव्या रंगाची साडी, हे सगळं मला विचलित करत होतं. कधी ती साडी आणि कधी तिचं निरागस हसू, सगळं काही जणू माझं लक्ष वेधून घेत होतं. तिच्या देहावर त्या साडीचं सौंदर्य, ते कळकट लाल रंगाचं ब्लाऊज आणि त्या कपड्यांमधून स्पष्ट दिसणारा तिचा रेखीव बांधा, सगळं काही मोहात पाडणार होतं. तिच्या बोलण्यामध्ये एक स्वाभाविकपणा होता. ती सहज संवाद करत होती आणि दरवेळी काही ना काही नवीन विषय काढून ती बोलत राहायची. त्याचमुळे तिचं तिथं थांबणं जणू सहज झालं होतं आणि मला ते काही वेळा जाणवलं की ती फक्त बोलण्यासाठीच नाही तर कदाचित नवऱ्याच्या नोकरीसाठी माझ्याशी संपर्क साधत आहे. ती माझी अगदी वरवरची काळजी घेत होती असं तर नाही ना? स्वतःच्या मनाशीच म्हणालो. थोड्या वेळात येते असं म्हणत ती निघून गेली आणि मी एकटाच खोलीत बसलो. त्या रात्री झोप काही लागत नव्हती. नवीन जागा होती, पण त्या नवीन जागेच्या एकांतात ती सुंदर बाई माझ्या मनावर राज्य करून करत होती. तिचं गोड हसू, तिची सौम्य हळुवार होणारी हालचाल आणि तिची माझ्याशी बोलण्याची पद्धत, सगळं काही माझं लक्ष विचलित करत होती. मी लवंडलो होतो, पण माझे डोळे बंद झाले तर तिचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. तिचं ते मोहक रूप, तिच्या नजरेतली भावना, तिचं त्या पाण्याचा हंडा घेऊन येणं आणि तिची काळजीपूर्वक विचारपूस करणं, हे सगळं काही माझ्या मनात फेर धरून नाचत होतं. 2-4 दिवस असेच गेले. आता रविवार आला आणि मला सुट्टी होती. सकाळी मी जरा उशिराच उठलो होतो आणि त्यामुळे नळाचं पाणी भरायचं चुकलं होतं. मी दरवाजात येऊन इकडे तिकडे पाहिलं, तिला कुठे दिसते का म्हणून, पण ती दिसली नाही. मनात विचार आला की तिच्या घरी जावं, पण असं अचानक कुणाच्या घरी जायचं कसं? त्यामुळे नाईलाजाने मी माझ्या रूममध्ये बसलो. थोड्याच वेळात ती आली. जणू मी तिचीच वाट बघत होतो आणि तिच्या येण्याने मला समाधान मिळालं. दरवाजातून ती मला दिसली आणि मला अपेक्षा होती की ती येईलच. ती हसतच दरवाजात उभी राहिली आणि बोलली, काय साहेब, बरं आहे ना? मी थोडासा हसत म्हणालो, हो बरं आहे, पण आज संकटात पडलोय. तिने कुतूहलाने विचारलं, काय झालं? आज जरा उशिरा उठलो आणि पाणी भरायचं राहिलंच. आता माझ्याकडे पाणीच नाही. ती ते एकदा हसली आणि ती खतखत हसल्यावर तिचं साधं रूप अजूनच खुललं. आज तिने पारदर्शक साडी नेसली होती. तिच्या सावळ्या रंगावर ती साडी अजूनच उठून दिसत होती. साडीच्या पलीकडे तिच्या शरीराचे सौंदर्य सहज दिसत होतं. ती हळूवार बोलत होती आणि तिचं ते शांत मोहक मला नजरेतून बाजूला सुद्धा करता येत नव्हतं. तिने तपकिरी रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्यात तिच्या उभा आकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनात एक विचित्र मोह पसरला होता. तिच्याकडे बघणं, तिच्या जवळ जाणं, तिच्या सुंदरतेचं मनन करणं, हे सगळं मला आवडत नव्हतं. ती समोर उभी होती आणि माझ्या मनात विचार आला की तिला जवळ घेऊन मस्त मिठी मारावी, तिच्या नाजूक ओठांवर ओठ ठेवून चुंबन घ्यावं. माझ्या मनात हे विचार चालू असतानाच मी तिला पाहत होतो. काही वेळाने मी भानावर आलो आणि या विचारामधून बाहेर आलो. ती अजूनही हसत उभी होती. जणू काही तिला माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं, पण ती काहीच बोलत नव्हती. अचानक ती ललना, काय झालं साहेब, काय विचार करताय? ती मधुर आवाजात विचारत होती.
तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि तिच्या नजरेत एक प्रकारची आगळीच चमक दिसत होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनात आलं, जे मला खरंच हवं आहे ते तर ही देणार नाही. पण माझ्या मनात जे विचार चालू होते ते ओठांवर आणण्याचं धाडस होत नव्हतं. तिचं बोलणं, तिची सौम्य हालचाल आणि तिचं मोहक रूप माझं मन अधिकच भुलवत होतं. ती हसत हसत म्हणाली, साहेब, पाणी आणून देऊ का तुम्हाला? तिचा आवाज गोड होता आणि तिच्या चेहऱ्यावर त्या वाक्यात आदराचं आणि काळजीचं मिश्रण होतं. ते म्हटलं, हो, बरं होईल पाणी आणून दिलं तर. अंघोळ बाकी आहे आणि स्वयंपाकासाठी पाणी लागतं. ती म्हणाली, ठीक आहे, मी 2-3 हंडे पाणी आणून देते. तिने जणू आधीच अंदाज बांधला होता की आज मला पाण्याचा त्रास होणार आहे. तिला काय माहित होतं हे मी मनात विचार करत होतो. ती हसून म्हणाली, मला माहित होतं आज तुम्ही उशिरात उठणार आणि नळाचे पाणी तुम्हाला भेटणार नाही. मी त्या वाक्याने स्तब्ध झालो. मला क्षणभर असं वाटलं की ह्या बाईला मन वाचण्याची कला अवगत आहे की काय. ती परत गेली आणि थोड्याच वेळात पहिला हंडाभर पाणी घेऊन आली. पाणी उचलताना तिच्या शरीरावर थोडंसं पाणी सांडलं होतं. तिची साडी तिच्या शरीराभोवती अधिकच घट्ट होत गेली आणि पाण्याचा तवंग तिच्या कपाळावर दिसायला लागला. घामाच्या थेंबांनी तिच्या कपाळावर एक वेगळंच तेज आलं होतं. तिने हळूवारपणे हंडा माझ्यासमोर ठेवला आणि त्या क्षणी तिचं सौंदर्य अधिकच मोहक वाटू लागलं. पाण्याचा दुसरा हंडा घेऊन ती परत आली आणि पुन्हा पाणी सांडलं. तिच्या साडीचं ओलं वस्त्र तिच्या कमरेवर अजूनच घट्ट लपेटलं गेलं. ती साडी जणू तिच्या अंगावर चिटकून बसली होती आणि तिचं सौंदर्य त्यात अधिकच खुलून दिसत होतं. तिची उभार, तिच्या कमरेचा तो वळण आणि तिचा ओलसर देह, हे सगळं दृश्य माझ्या मनावर एक प्रकारचं वेड लावत होतं. तिला पाहताना मनात विचार आला की जर ती आता परत गेली नाही तर मी खरंच वेडाच होईल. तिचं सौंदर्य, तिच्या डोळ्यातली नशा आणि तिचं माझ्याशी असं वागणं, हे सगळं मला